Hello students, today we are starting the next concept, that is the uniform circular motion. Uniform means uniform motion, non-uniform motion याबद्दल आपण बघितलं. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, जी गोलाकार असणार आहे, गोल असा राऊंड आपण मारतो किंवा काही वेळेस बघा आपल्याला चौकामध्ये चौक जिथे असतो तिथे एक असा मध्ये सर्कल असतो आणि आपल्याला पूर्ण असं आपण जेव्हा वळण घेतो व्हेकलने म्हणा किंवा पायी म्हणा तेव्हा काय होतं आपलं एक सर्क्युलर मोशन आणि त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी म्हणजेच काय तुमची कॉन्स्टंट स्पीड कॉन्स्टंट मॅग्निट्यूड हे जर तुम्ही ठेवलं तर तिथे तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्ज विथ अ व्हेलॉसिटी ऑफ द कॉन्स्टंट मॅग्निट्यूड अलॉंग अ सर्क्युलर पाथ आहे आणि तुम्ही काय केलं आहे कॉन्स्टंट मॅग्निट्यूडने तिथं मूव्ह झालेला आहे. द मोशन इज सेड टू बी द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय आहे, ऑब्जेक्ट मूव्ज विथ द युनिफॉर्म विथ अ व्हेलॉसिटी ऑफ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड. कुठलाही आपण एखादा सर्कल ड्रॉ केला आणि सर्क्युलर शेपमध्येच आपल्याला काय करायचं आहे, रनिंग करायचं आहे. कधी कधी तुम्ही लहानपणीसुद्धा बऱ्याच वेळेस खेळता असं सर्कलला राऊंड केल्याचे पण तुम्ही काही कॉम्पिटिशन किंवा काही असं पाहिलेलं आहे किंवा अनुभव घेतलेला आहे. मग त्याला काय म्हणतात, तिथं काय तुमची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तिथं झालेली होती. मग ह्याच युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक अगदी बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपण बघू शकतोय की सन आहे, सनच्या भोवती काय अर्थ ही रिव्हॉल्व करत असते आणि ती सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व करत असते. तसंच फॅनचं दुसरं एक्झाम्पल, फॅनच्या ज्या पाती आहेत आतमधल्या त्या पण काय आहे सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व करत असतात. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन, मोशन ऑफ द फॅन आर द एक्झाम्पल्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. Velocity of the object performing the uniform circular motion is given by, मग व्हेलॉसिटीचा आपण फॉर्म्युला काय लिहू शकतो, व्हेलॉसिटी म्हणजेच काय स्पीड, फक्त स्पीड विथ डायरेक्शन, दॅट इज द व्हेलॉसिटी. डायरेक्शन आपली काय सर्क्युलर मोशन आहे त्याच्यामुळे. मग तिथे ती काय कव्हर करते, आपण सर्क्युलरली मोशनाइज होतो. म्हणजे आपला पाथ कोणता आहे, सर्क्युलर मोशन. म्हणजे पाथ सर्क्युलर मोशन आहे म्हणजे आपण त्या कडांवरनं जातोय. सर्कलच्या बाबतीत जे कडा आहे त्याला आपण काय म्हणतो, सर्कम्फरन्स, दॅट इज द डिस्टन्स. आपण जे काही कव्हर केलेलं, खरं तर स्पीडचं फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. पण आपल्याला इथं स्पीड विथ डायरेक्शन घ्यायचं आहे म्हणजे व्ही, आणि इथलं डिस्टन्स कसं आहे, सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर पाथ आहे. मग त्यांच्या कडांचं आपल्याला असलेलं जे काही डिस्टन्स आहे दॅट इज द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आपण म्हणू शकतो. तर्फर सर्कम्फरन्स डिवायडेड बाय टाईम विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग सर्कम्फरन्स इज नथिंग बट व्हॉट, 2πr. the formula for the circumference of the circle and the t for time. Therefore v is equal to 2πr upon t. Then when the object moves along the circular path with uniform speed, the direction of the velocity of the object continuously changes. म्हणजेच काय बघा, जेव्हा आपण ऑब्जेक्ट एखादा मूव्ह होतोय अलॉंग अ सर्क्युलर पाथ, कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर पाथने मूव्ह होत असतो तेव्हा काय आहे, द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट कंटिन्युअसली चेंजेस. त्याची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंजेस. कारण काय आहे, जर आपण जेव्हा उभं राहतोय, आपण स्ट्रेट उभं राहतो, पण प्रत्येक वेळेस मूव्ह होताना काय आपली डायरेक्शन चेंज होत जाते. डायरेक्शन आपलं काय आहे, सर्क्युलर मोशनमध्ये डायरेक्शन आपली प्रत्येक पॉईंटला चेंज होत असते. त्याचा एकदम बेस्ट एक्झाम्पल म्हणजे इथं आपल्याला दिसतो या व्हिडिओमध्ये बघा, आपण जर एखादी सीडी खराब झालेली सीडी घेतली आणि त्याला तुमची मार्बल म्हणजे गोटी असते, ती मार्बल जर मधोमध तुम्ही स्टिक केली आणि ते भोवऱ्यासारखी फिरवली त्याला जेव्हा मोशनाइज ती होते तेव्हा एखादा ऑब्जेक्ट त्याच्यावर जर आपण एखाद्या बाजूने टाकायचा बघितला तर तो पण सर्क्युलरली जातो का, तर नाही. बघा तो काय आहे, त्याच्या डायरेक्शन जसं असतं त्याप्रमाणे तो तिथे आपल्याला खाली फॉल होताना दिसून येते. बघा आता इथं कॉईन टाकला तर काय आहे, डायरेक्शन आपल्याला तो शो करताना दिसत आहे. म्हणजेच काय आहे, इथे अशा प्रकारे आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन लक्षात येईल. पुढची कन्सेप्ट आहे इनर्शिया. आता इनर्शिया ही कन्सेप्ट पाहण्याच्या आधी इनर्शिया ही खरं तर आपल्याला पुढे ह्याच्यासाठी उपयोग येणार आहे. आपल्याला पुढे न्यूटन्सचे 3 लॉज शिकायचे आहेत, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ, हे आपल्याला लर्न करायचे आहे. त्याच्यामुळे आपल्याला इनर्शिया, टाईप्स ऑफ इनर्शिया याबद्दल आणि बॅलन्स अनबॅलन्स फोर्स याबद्दल थोडंसं आपण त्याचा अभ्यास करणार आहोत आणि मग त्याच्याकडे आपण त्या कन्सेप्टकडे जाऊयात. मग आता इनर्शिया मीन्स फॉर द टेंडन्सी ऑफ द बॉडी. टेंडन्सी आपल्या बॉडीची क्षमता, आपण
आपल्या बॉडीची क्षमता जी आहे, टेंडन्सी ऑफ द बॉडी टू अपोज द ॲक्सेलरेशन ऑर चेंज इन द इट्स स्टेट ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज द इनर्शिया. अपोज करते, आपण एखाद्या वेळेस कुठल्या तरी एका मोशनमध्ये असतो आणि अचानक काहीतरी आपल्यावर कुठला वेगळा अनबॅलेन्स फोर्स अप्लाय झाला तर तिथं काय होतं आहे, आपली बॉडी पटकन त्याला रिॲक्ट होत नाही. जर आपण सावध असो तर आपण त्याला बरोबर रिॲक्ट करतो, पण सावध नसलो तर काय होतं, आपला तोल जातो वगैरे. मग त्याला काय आहे, टू अपोज द ॲक्सेलरेशन ऑफ ऑर चेंज इन इट्स स्टेट ऑफ मोशन. ते अपोज करते जी काही आपली बॉडी, त्याला काय म्हणायचं, ती टेंडन्सी आहे आपल्या बॉडीची कुठल्या ऑब्जेक्टची इज कॉल्ड ॲज द इनर्शिया. त्याचं एकदम बेस्ट एक्झाम्पल म्हणजे, फॉर एक्झाम्पल पहिलं त्यांनी इथे घेतलेलं आहे, टू सेट हिज धिस हेवी रोलर इन टू द मोशन. आता हेच हेवी रोलर जर मोशनमध्ये करायचं फ्रॉम द स्टेट ऑफ रेस्ट, लार्ज फोर्स इज निडेड टू अप्लाय ऑन इट. म्हणजेच काय आहे, जर एखादा हेवी रोलर तुम्ही बघितलेला असेल, जर तो मोशनाइज करायचा आहे, तो रेस्टमध्ये आहे, थांबलेल्या पोझिशनमध्ये आहे, आणि जेव्हा तो मोशनाइज करायचा आहे, पुढे आपल्याला चालू करायचा आहे, तर आपल्याला लार्ज फोर्स त्याच्यावर अप्लाय करावा लागतो. ड्यू टू द इनर्शिया रोलर अपोजेस द चेंजेस इन इट स्टेट ऑफ मोशन दॅट इज स्टेट ऑफ रेस्ट. पण त्यावेळेस तो थोडासा फोर्स लावला तर तो पटकन रोल होत नाही. त्याला जेवढा जास्तीत जास्त फोर्स अप्लाय करू त्याच्यानंतर तो काय आहे, त्याची स्टेट ऑफ रेस्ट ही मोशन चेंज करतो आणि त्याच्यामुळे हळूहळू तो मोशनाइज होतो. पण सुरुवातीला तो काय करतोय, अपोज करतोय, थांबतोय. त्याच वेळेस आपल्याला दिसून येईल की समजा आता तो एकदा मोशनाइज जेव्हा झालेला आहे, तेव्हा मोशनाइज होत असताना मात्र त्याला खूप कमी फोर्स लागतो. एकदा स्टार्ट झाला रोलर की त्याच्या पुढे चालवण्यासाठी त्याला जास्त फोर्सची गरज नसते. वन्स द रोलर इज सेट इन टू मोशन, लेस फोर्स इज सफिशियंट टू कीप इट इन द मोशन जस्ट टू ओव्हरकम द फ्रिक्शनल फोर्स. कशासाठी, तो जो फोर्स असतो फक्त तो फ्रिक्शनल फोर्स ओव्हरकम करण्यासाठी अप्लाय होतो. सिमिलरली व्हेन अ मूव्हिंग रोलर इज टू बी स्टॉप, त्याचप्रमाणे जर आपण मूव्हिंग रोलर जेव्हा स्टॉप करायला बघतो तेव्हा काय आहे, लार्ज अमाऊंट ऑफ फोर्स इज रिक्वायर्ड टू अप्लाय होणे. पुन्हा तसंच जर आपल्याला फोर्स काय करायचा आहे, तर रोलर स्टॉप करायचा आहे, तेव्हा पण आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय करावा लागणार आहे, तरच तो काय होतोय, स्टॉप होऊ शकतो. जसंच आपण आणखीन एक एक्झाम्पल बघू शकतो ट्रेनचं. रेल्वे बघा, स्टार्ट होताना एक भरपूर अमाऊंट ऑफ फोर्स त्याला रिक्वायर असतो आणि स्टॉप होताना पण तेवढाच. नंतर मात्र चालू असताना काय आहे, एवढा फोर्स त्याला आवश्यक नसतो. पण स्टॉप होण्यासाठी खूप आधीच त्याला काय आहे, त्या स्टॉपची ॲक्शन जी तिथं द्यायला लागते, ब्रेक अप्लाय जो करायला लागतो आहे तो खूप सुरुवातीलाच, आणि मग थोडेसं काही डिस्टन्स बरंचसं डिस्टन्स गेल्यानंतर ती ट्रेन काय होते, आपल्याला स्टॉप होताना दिसत असते. म्हणजेच काय आहे, इथे आपल्याला त्याचं काय आहे, इनर्शिया ह्याचं एक्झाम्पल. आणखीन एक आपल्याला त्याचं एक्झाम्पल आपण बघू शकतोय, दॅट इज द वेन वी आपण बसमध्ये असतो, जेव्हा बसमध्ये असतो, बस स्टॉप पोझिशनला असेल आणि बस अचानक स्टार्ट झाली, आपण सावध नाही आहे, तर आपण काय आहे, बस अचानक स्टार्ट झाल्यामुळे आपण बॅकवर्ड जर्क घेतो. किंवा जेव्हा बस मोशनाइज आहे आणि अचानक काय आहे, ड्रायव्हरने ब्रेक अप्लाय केला तर आपण एकदम फॉरवर्ड जर्क घेतो. खरं तर ब्रेक घेतल्यामुळे खरं मागे, तर तसं नाही, आपण त्याच्या अपोज, आपली टेंडन्सी काय होते, अपोज द स्टेट ऑफ मोशनला अपोज करतो. therefore mass is quantitative measure of inertia of the object. if the mass of the object is more then its inertia is also more. मास ऑफ ऑब्जेक्ट ही मोर असेल तर त्याचा इनर्शिया सुद्धा मोर असतो. ते जे आपण रोलरचं एक्झाम्पल घेतलं तिथं त्याचं वजन, मास हे खूप जास्त असल्यामुळे तिथे इनर्शिया आपल्याला काय दिसलेलं आहे, जास्त. therefore mass is the quantitative measure of the inertia of the object. Hence, to change the state of motion of heavy bodies, large amount of force is required to apply. Inertia is described in Newton's first law of motion. Hence, to change the state of motion of heavy bodies जर आपल्याला state of motion change करायचं असेल तर large amount of force आपल्याला require करायला लागतो. Inertia is described in the Newton's first law of motion. First law of motion आपल्याला पुढे बघायचं असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला inertia ही कन्सेप्ट लक्षात येणार आहे. आपण इनर्शियाचे टाइप्स
टाइप्स ऑफ इनर्शिया. आपण आता टाइप्स ऑफ इनर्शिया बघतोय. दॅट इज द नेक्स्ट कन्सेप्ट. what are the types of inertia? Inertia of rest and inertia of motion. दोन्ही टाइप. Inertia of rest, that is the inherent property of a body by virtue of it cannot change its state of rest on its own is called as the inertia of rest. म्हणजे कुठलंही ऑब्जेक्ट जर ती स्टेट ऑफ रेस्टमध्ये असेल तर तिची इनहेरंट प्रॉपर्टी काय दिसून येते की इट कॅनॉट चेंज इट स्टेट ऑफ रेस्ट. तिची स्टेट ऑफ रेस्ट ही पटकन चेंज व्हायला तयार होत नाही. त्यालाच आपण मगाशीच आपण एक एक्झाम्पल बघितलंय. ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल की एखाद्या व्हेकलमध्ये एखाद्या फॉर एक्झाम्पल व्हेन अ बस स्टार्ट सडनली द पॅसेंजर्स रिसीव्ह अ बॅकवर्ड जर्क अँड धिस इज बिकॉज अन अकाउंट ऑफ इनर्शिया. पॅसेंजर हॅव अ टेंडन्सी टू रिमेन इन द स्टेट ऑफ रेस्ट. खरं तर पॅसेंजर काय आहे टेंडन्सी बसलेला असतो तेव्हा तर स्टेट ऑफ रेस्टमध्ये बसले. देअरफॉर व्हेन द बस स्टार्ट्स मुव्हिंग देअरफॉर व्हेन द बस स्टार्ट्स आपल्याला काय दिसून येतं तिथे मुव्हिंग सडनली पॅसेंजर टेंड टू रिमेन इन द स्टेट ऑफ रेस्ट अँड हेन्स दे फेल्ड द बॅकवर्ड. का बरं बॅकवर्ड जर करतात? कारण जेव्हा बस स्टार्ट होते तेव्हा ती मूव्ह होते, सडनली मूव्ह होते अचानकपणे. अँड पॅसेंजर्स टेन्स टू रिमेन इन द स्टेट ऑफ, मग ते रिमेन राहण्याचा प्रयत्न करतात जे स्टेट ऑफ रेस्टमध्ये ज्या पोझिशनला होते ज्या ठिकाणी होते तिथेच राहण्याची त्यांची ही इनहेरंट प्रॉपर्टी बॉडीची दिसून येते आणि ती टेंडन्सी दिसून येते. म्हणून दे फेल्ट, त्यांना एक असा बॅकवर्ड जर्क झाल्याचा फेल्ट होतं, जाणीव होते. तसंच आपण जर सेकंड टाईप आहे इनर्शिया ऑफ मोशन. इनर्शिया ऑफ मोशनमध्ये द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ द बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ विच इट डज नॉट चेंज इट स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. जर ती मोशनाइज असेल इट्स कॉल्ड एज अ इनर्शिया ऑफ मोशन. ती मोशनाइज बॉडी असेल तर ती काय करणार आहे डज नॉट चेंज इट स्टेट ऑफ मोशन. कशामुळे? ती त्याच्या इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ बॉडीमुळे. मग हे इथे काय फॉर एक्झाम्पल तिथे पण आपण बसचंच एक्झाम्पल घेऊ शकतोय. when a bus stops suddenly the passenger get a jerk in forward direction. when the bus is in the motion the passengers and the bus move with the same velocity. पॅसेंजर आणि बस दोघं पण काय सेम व्हेलॉसिटी मोशनाइज असतात. पॅसेंजर्स अँड द बस मूव विथ द सेम व्हेलॉसिटी ऑल्सो अँड देअरफॉर कारण ते सेम मोशनमध्ये असतात. हाऊएव्हर व्हेन द बस स्टॉप सडनली पॅसेंजर्स कंटिन्यू टू मूव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. एक मोशन आलेली असते फॉरवर्ड डायरेक्शन ड्यू टू द इनर्शिया अँड देअरफॉर दे फेल्ट इन अ जर्क इन फॉरवर्ड डायरेक्शन. ह्याचंच आपल्याला आणखीन एक एक्झाम्पल घेता येईल. जेव्हा आपण एखाद्या कॉम्पिटिशन रनिंग कॉम्पिटिशनमध्ये असतो, तुम्हाला रनिंग रेसमध्ये तुम्ही हे केले पार्टिसिपेट केलेलं आहे, तुम्हाला काहीतरी 2 पॉईंट्स दिले असतात, एक स्टार्टिंग पॉईंट एक एंडिंग पॉईंट. आणि स्टार्टिंग करताना तुम्हाला ती रेस जिंकायचीच आहे त्याच्यामुळे तुम्ही अगदी फोर्सफुली काय करता रनआउट होतात. रनआउट होतात तुम्हाला तिथं पॉईंट समोर दिसतोय की इथं आपल्याला एंड पॉईंट हा क्रॉस केला की आपण विनर. तरी पण तुमची काय बॉडी मोशनाइज असते. तुम्ही त्या पॉईंटला क्रॉस करता तरी पण अजून 2-3 पावलं तुमचे आपोआपच पुढे टाकले जातात. का बरं? अजून पुढे गेलं की तुमचं पहिल्यामध्ये आणखीन डिस्टिंक्शनमध्ये जाणार आहात का? असं काही नाही. तुम्ही विनर त्या पॉईंटला त्या लाईनला क्रॉस केलं यू आर द विनर. पण ते पुढचे पावलं काय आहे आपण जरी बॉडीला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला तरी पण आपले 2-3 पावलं अगदी नकळतपणे पुढे जातात. दॅट इज द इनर्शिया ऑफ द मोशन. का बरं? ह्याचंच काय आहे इनर्शिया ऑफ मोशनचं आपण हे एक्झाम्पल बेस घेऊ शकतो. कारण आपली बॉडी काय असते त्यावेळेस मोशनाइज असते आणि ती स्टॉप म्हटली तरी पण हळूहळू अजून 2-3 पावलं टाकल्यानंतर आपण तिथे स्टॉप होत असतो. दॅट इज द इनर्शिया ऑफ मोशन. तसंच सायकलला सुद्धा ब्रेक आपण अप्लाय करत असतो. तर सायकलचे काय आहे ते चाकं व्हील्स आपण बघतो ते सुद्धा सर्क्युलर मोशनमध्ये असतात. आपण स्टॉप केली तरी पण एक ते चाक काय आहे जे मोशन कंप्लीट केल्यानंतर ते स्टॉप होतं, थोडंसं पुढे जातं. थोडं आपल्याला पटकन ब्रेक अप्लाय करताना काय आहे काळजीपूर्वक करायला लागतं. तसं रेल्वेचं तर खूपच आधी ब्रेक अप्लाय करायला लागतात कारण कितीतरी त्याच्यात व्हील्स असतात आणि त्याचं काय ब्रेक भरपूर अप्लाय आधीच सुरुवातीलाच अप्लाय केला की मग नंतर ती काही थोडंसं अंतर पुढे जाऊन डिस्टन्स पुढे जाऊन ती स्टॉप होत असते.
म्हणजेच काय आहे, आपण हे असे वेगवेगळे टाईप्स ऑफ इनर्शिया बघितले. ॲक्च्युली टाईप्स ऑफ इनर्शिया आपल्या टेक्स्टमध्ये नाही आहे, पण एक्स्ट्रा पार्ट म्हणून फक्त इनर्शिया ही कन्सेप्ट येणार आहे आपल्याला कशामध्ये, तर फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये. म्हणून मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं सांगितलं आहे. आता आपण पुढची कन्सेप्ट बघूया. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, पहिल्या लॉला आपण स्टार्ट करतोय आता. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आपण बघायला गेलो. अ बॉडी कंटिन्यूज टू बी इन द स्टेट ऑफ रेस्ट or of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. तर फर्स्ट लॉ ऑफ मोशन बघा कसा आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. काय आहे, कुठलीही बॉडी कंटिन्यूज टू बी इन द स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन along a straight line unless an external unbalanced force ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल बाहेरचा अनबॅलन्स फोर्स जोपर्यंत त्याच्यावर ॲक्ट होत नाही तोपर्यंत ती बॉडी काय आहे, कंटिन्यू इन द स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे एखादी बॉडी ऑब्जेक्ट आहे रेस्ट पोझिशनला आहे तर ती रेस्ट पोझिशनलाच राहील. जोपर्यंत आपण त्याला मोशनाइज करत नाही ती मोशनाइज होणार नाही. आणि एखादी मोशनाइज आहे ती मोशनाइजच राहील. जोपर्यंत आपण त्याला स्टॉप करण्यासाठी फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत काय आहे, ती स्टॉप होणार नाही. म्हणजेच काय आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपण एखादा आता बॉल आता टाकलेला आहे, बॉल आपण काय आहे फेकला आहे, टाकला आहे, तो सरपटत चाललेला आहे. आपण काय का बरं, आपण त्याच्यावर अप्लाय केलेल्या फोर्समुळे तो काय आहे पुढे लांब जातोय. कारण ती बॉडी कंटिन्यूज टू बी इन द युनिफॉर्म मोशनमध्ये तो पुढे जातो. जर आपण त्याला थांबवायचा, समोरच्या एखाद्या तुमच्याच मित्राने तो थांबवायचा प्रयत्न केला, काय केलं, थांबवायचा प्रयत्न केला म्हणजेच काय, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स त्याच्यावर ॲक्ट केलेला आहे, तेव्हा तो काय झाला, स्टॉप झाला. ओके. आणि जर तर थांबवला नसता तर त्याच्यामध्ये असलेल्या फोर्समुळे तो फोर्स कंप्लीट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो काय आहे, मोशनाइज असणारच आहे. त्याच्यात असलेला फोर्स, त्याच्यामध्ये असलेली व्हेलॉसिटी स्पीड जेव्हा 0 होईल तेव्हा तो तिथे काय जाऊन स्टॉप होईल. पण त्याच्या आधीच जर तुमच्या मित्राने स्टॉप करायचा प्रयत्न करायचा असेल तर त्याला एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲड करावा लागेल. तसंच दुसरा एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला आहे, बॉल तिथे आता थांबलेला आहे, तर तो आपोआप मोशनाइज होणार का, नाही. तुम्हाला त्याला जर्क मारावे लागेल. म्हणजेच काय, यू हॅव टू अप्लाय द एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स त्याच्यावर ॲक्ट करावा लागेल. देअरफॉर द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन एक्सप्लेन्स द कॉज ऑफ मोशन दॅट इज द फोर्स. म्हणजेच काय, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय एक्सप्लेन करत आहे, मोशनचा कॉज म्हणजेच काय, परिणाम जो मोशनाइज होणार आहे दॅट इज अ फोर्स. ही कन्सेप्ट आपल्याला न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशनने एक्सप्लेन झालेली दिसून येते. तसंच आता बघा, अकॉर्डिंग टू धिस लॉ फोर्स इज नेसेसरी टू सेट अ बॉडी इन टू मोशन फ्रॉम द स्टेट ऑफ रेस्ट, ऑल्सो टू स्टॉप और टू चेंज द स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. फोर्स इज रिक्वायर्ड टू अप्लाय ऑन द बॉडी. म्हणजे ह्या लॉच्या मध्ये आपण जर बघितलं एक्झाम्पल बघा तर फोर्स ही काय आहे, इज नेसेसरी टू सेट द बॉडी इन मोशन. बरोबर आहे. फ्रॉम द स्टेट ऑफ रेस्ट, एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला आहे त्याला मोशनाइज करायचं आहे, यू हॅव टू अप्लाय द फोर्स. ऑल्सो टू स्टॉप और टू चेंज द स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. जर तुम्हाला एखाद्या युनिफॉर्म मोशनमध्ये आहे ऑब्जेक्ट तर त्याला तुम्हाला स्टॉप करायचं आहे तरी तुम्हाला फोर्स अप्लाय करायला लागेल. किंवा त्याचा तो ऑलरेडी मोशनाइज आहे पण त्याचा स्पीड आणखीन वाढवायचा तरी पण तुम्हाला काय, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स त्याच्यावर अप्लाय करायला लागेल. In other words, the body does not change its state of motion on its own. म्हणजेच ह्याचा अर्थ काय आहे, कुठलीही बॉडी स्वतःहून त्याची स्टेट ऑफ मोशन चेंज करू शकत नाही. दिस एक्सप्लेन्स द प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया. ह्याच्याच वरून आपल्याला काय करता आहे, ही प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया एक्सप्लेन करते. हेच द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज कॉल्ड द लॉ ऑफ इनर्शिया. म्हणून आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ मोशनला लॉ ऑफ इनर्शिया सुद्धा म्हटलं जातं. तसंच आता आपल्याला दिलेलं आहे, a body continues to move in the straight line unless an external unbalanced force. म्हणजे आता ही बॉडी आपल्याला बघितली आपण, ह्या बाजूनी मोशनाइज होत होती पण त्याच्यावर काय झालेलं आहे, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय झालेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजेच काय आहे बघा, आता पुन्हा आपण तीच ॲक्शन बघूया. हा एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यावर आता काय आहे, एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय होतोय. म्हणजे ती मोशनाइज होताना आपल्याला दिसते आणि मोशनाइज होते. आता तिला स्टॉप करायचं आहे आपल्याला अपोजिट डायरेक्शनने, त्याच्यावर काय आहे बघा, ह्या इकडच्या अपोजिट डायरेक्शनने त्याच्यावर फोर्स अप्लाय करायला लागला. त्याच वेळेस हा ऑब्जेक्ट आपल्याला स्टॉप पोझिशन असला
असलेला दिसला. म्हणजे ह्याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला कन्सेप्ट शिकायचे आता पुढच्या ह्याच्यासाठी, अनबॅलन्स फोर्स. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स हे काय असतात हे आपण बघू शकतो. नेक्स्ट कन्सेप्ट बघूया आपण, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्सेस. आता एक बुक ठेवलेलं आहे आपण टेबलवर, बुक आहे, तर त्याच्यावर काय आहे, ऑलरेडी 2 फोर्सेस अप्लाय. दॅट इज ते स्टेट पोझिशन, रेस्ट पोझिशनमध्ये आहे. फॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शन आहे त्याच्यावर अप्लाय होतो आहे, आणि रिॲक्शन फोर्स ड्यू टू द टेबल, जो आपण ठेवताना त्याच्यावर जो फोर्स अप्लाय केला होता, दॅट फोर्स. दीज 2 फोर्सेस आर इक्वल इन मॅग्निट्यूड अँड एक्झॅक्टली अपोजिट इन डायरेक्शन. हे दोन्ही फोर्सेस काय मॅग्निट्यूडनी इक्वल आहेत, आणि त्याच्यामुळे ते काय एक्झॅक्टली अपोजिट आहे. देअरफॉर देर इज अ नो नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द बुक. हेज द बुक रिमेन्स इन द स्टेट ऑफ रेस्ट. त्याच्यामुळे बुक काय आहे, स्टेट ऑफ रेस्ट पोझिशनमध्येच राहिलेलं आपल्याला दिसून येतं. तर ह्यालाच काय म्हणायचं आहे, बॅलन्स फोर्स. द 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन द सेम बॉडी आर कॉल्ड ॲज द बॅलन्स फोर्स. आता आपण अनबॅलन्स फोर्सेस, जसंच बॅलन्स फोर्सचं आपण म्हणतोय, अजून एक आपण अनबॅलन्स फोर्सचं एखादं एक्झाम्पल बघूया. आता काय इथे व्हेकलला काय थ्रेड लावून खेळण्यातली व्हेकल, टॉय कार मूव्ज ड्यू टू द अनबॅलन्स फोर्स. That is the force acting on it. The unbalanced force is the cause of motion. मोशन त्याच्यामुळे काय झालं आहे, मोशनाइज झालेलं आहे. फोर्स अप्लाय केला त्याच्यामुळे मोशन आपल्याला झालेली दिसून येते. पण तीच व्हेकल जर अपोजिट डायरेक्शनने काय करत आहे, त्याच्यावर अनबॅलन्स फोर्स अप्लाय होत असेल एकाच ऑब्जेक्टवर, तर तो काय होणार, बॅलन्स होऊन जाणार, कारण तो ऑब्जेक्ट मोशनाइज होत नाही. मोशनचा कॉज तिथे आपल्याला दिसून येत नाही, कारण अनबॅलन्स फोर्स जरी लावला आहे दोन्ही साईडने, पण दोन्ही साईडने लावल्यामुळे तिथे काय झालेलं आहे, तो ऑब्जेक्ट मोशनाइज होत नाही. मोशनाइज होत नाही म्हणजेच काय झालं आहे, तिथे बॅलन्स फोर्स अप्लाय झालेला आहे. ह्याचं आणखीन एक तुम्हाला छान उदाहरण घेता येईल. दॅट इज आपण बघतो रस्सी खेच. हा तुम्ही कॉम्पिटिशन बघितले असेल, रस्सी खेच. एका रस्सीला 2 गट असतात, ए आणि बी. दोन्हीकडून त्या रस्सीला काय आहे, ओढायचं असतं. आता त्याच्यात एक्झॅक्टली कसं असतं, त्या रस्सीला काही मार्किंग केलेलं असतं. एक सेंटरला पॉईंट केला जातो आणि त्याच्या बाजूला थोड्या डिस्टन्सवर 2 मार्किंग दिले. त्या मार्किंगपासून पुढे इकडचा एक गटाने त्याला खेचायचं असतं, आणि त्या मार्किंगपासून ह्या बाजूला दुसऱ्या गटाने. आणि तो जो तसंच खाली जमिनीवर सुद्धा काय आहे, एक मार्किंग आपल्याला केलेलं दिसतं, आणि त्याबरोबर रस्सी त्या मार्किंगच्या जमिनीवरच्या मार्किंगच्या अगदी बरोबर सिमिलर पॅरलली ठेवायची असते सुरुवातीला. दिस इज द म्हणजे सुरुवातीची ही कंडिशन, इनिशियल पोझिशन आहे. आणि जेव्हा कॉम्पिटिशन स्टार्ट होते तेव्हा गट काय करतात, दोन्ही गटातले जे स्पर्धक आहेत ते काय करतात, दोन्ही बाजूनी खेचायचा प्रयत्न करतात. जेव्हा तो मार्किंग त्यांच्या लाईनच्या त्या बाजूला गेला की लगेचच काय आहे, तो गट काय होणार आहे, जिंकणार आहे, खेचून आणला. तसंच इकडच्या गटाने सुद्धा जर ते मार्किंग आहे तर ते त्यांची जी मार्किंग दिलेली आहे त्याच्यापासून त्यांना उभं राहायचं आहे, त्याच्यापर्यंत जर त्यांनी खेचत आणला तर तो गट जिंकला. मग काही वेळेस असं होतं की स्पर्धा ही अगदी अटीतटीची होते, चुरशीचा सामना होतो आपण असं म्हणूया, की जेणेकरून दोन्ही गटाकडे तेवढाच फोर्स आहे, तेवढंच त्यांच्यामध्ये ताकद आहे असं आपण म्हणूया, तेवढीच त्यांच्यामध्ये जिंकण्याची उमेद आहे असं आपण म्हणू शकतो. मग त्यावेळेस असा आपल्याला एक पॉईंट दिसून येतो की ते खेचतायत की नाही हे आपल्याला फील होत नाही, का आपण पाहणार आहे, प्रेक्षक असतो, पण ते ॲक्च्युली खेचत असतात. दोन्ही गट तेवढ्याच फोर्सने अप्लाय करून करत असतात, पण तो पॉईंट आपल्याला मूव्ह होतानाच दिसत नाही. जर एक जरा कमी ह्याचा असेल, आपण म्हणू शकतो ताकदीचा असेल, तर काय होतंय, तो त्याच्याकडे ती येतच नाही दोरी, आणि जो जास्त ताकदीचा आहे त्याच्याकडे ती दोरी खेचल्या जाते आणि तो विनर होतो. पण काही वेळेस दोन्हीकडे बराच वेळ अटीतटीचा सामना आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो पॉईंट कुठेही इकडे पण मूव्ह होताना दिसत नाही, इकडे पण मूव्ह होताना दिसत नाही, कारण दोन्हीकडून बॅलन्स फोर्स, दोन्हीकडून फोर्स अप्लाय होतोय, तो इक्वल मॅग्निट्यूडचा फोर्स अप्लाय होतोय. त्याच्यामुळे त्याला आपण म्हणू शकतो तो बॅलन्स फोर्स इथे अप्लाय झाल्यामुळे ती रस्सी आपल्याला जागची हल्ल्यासारखी सुद्धा दिसत नाही. म्हणजे हे एक्झाम्पल आपल्याला बॅलन्स फोर्सचं घेता येऊ शकतोय. कन्सेप्ट बघायची आहे ती मोमेंटम. द मोमेंटम इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. व्हेलॉसिटी आणि मासची. आता मोमेंटम हा शब्द बघा, मुवमेंट नाही, मूवमेंट, MOVEMENT
एनटी ते मुवमेंट नाही. तर आपल्या इथं मोमेंटम ही कन्सेप्ट बघा. मुवमेंट म्हणजेच काय, हालचाल करणे, स्थलांतर करणे असं आपण म्हणू शकतो. पण इथं मुवमेंटम हे काय आहे, मास आणि व्हेलॉसिटीचा प्रोडक्ट असणारा की जो डिपेंड्स आहे मास ॲज वेल एज व्हेलॉसिटी. Momentum is a vector quantity, its direction is same as that of the velocity of the ball. जसं मोमेंटम, तुम्ही मोमेंटम म्हणजे इथं पण थोडंसं आपण म्हणू शकतो मुवमेंटच होत असते, पण विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन, विथ रिस्पेक्ट टू व्हेलॉसिटी, विथ रिस्पेक्ट टू मास, ह्या सगळ्या कन्सेप्ट घेऊन मोमेंटम जे होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं इट इज द व्हेक्टर क्वांटिटी, इट्स डायरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं जे डायरेक्शन असणार आहे तेच ह्याचं आपल्याला, पण तिथं आपल्याला आणखीन काय वजन म्हणजेच मास हे सुद्धा पाहिजे. मास अँड व्हेलॉसिटी ह्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय आहे मोमेंटम. मोमेंटमला आता वर्ड आहे आपण रिप्रेझेंट करतो पी या लेटरने मोमेंटम हे रिप्रेझेंट केलं जातं. एम फॉर द मास अँड व्ही फॉर द व्हेलॉसिटी. फॉर पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. युनिट्स काय आहेत त्याचे, आता मासचं युनिट काय असतं तर के जी, आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटीचं काय आहे मीटर पर सेकंद. दरफोर एम के एस सिस्टीममध्ये ते कशामध्ये मेजर होणार आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंद. आणि सी जी एसमध्ये किलोग्रॅमचं काय होतं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये, मीटरचं होतं सेंटीमीटरमध्ये, सेकंद हे सेकंदच राहतं. म्हणजे सी जी एस सिस्टीममध्ये काय होणार आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद हे त्यांचे काय आहेत एम के एस आणि सी जी एस युनिट की जे आपल्याला अभ्यासाला मिळणार आहेत. पुढे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे